यस मॅचला सुरुवात आपण करूयात। ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भाईजान निसारभाई शेख आहेत आणि त्यांच्या समवेत अरमान आहेत। अगदी निसारभाई शेख भाईजान यांनी जर लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार जर का लगावले तर सलमान शेख यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपये दिले जातील भाईजान यांच्यासाठी। परंतु लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार येणं महत्वाचं आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात। मॅच इज ऑन। पहिलाच बॉल गुडलँड स्पॉटचा ऑन साइडला आडवा बॅटने क्लिअर केलाय। पहिलाच बॉल सीमारेषा बाहेर, दणदणीत चौकार। पहिलाच बॉलवरती इथून अरमानच्या बॅटमधून मात्र स्क्वेअर लेग मध्ये पहिला चौकार येतोय। पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार येतोय आणि तोही परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय। जेव्हा जेव्हा पहिला चेंडू बॅट्समनच्या अगदी मिडल ऑफ द बॅट होतो तेव्हा बॅट्समनचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातोय। आधी आडवा बॅटनं आणि आता मात्र स्विच इट, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, लगातारचा हा दुसरा चौकार। खरं तर ही मॅच भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळेल। खरं तर दोन्ही संघ कुळगाव परिसरातले आहेत, म्हणजे दोन्ही संघांना एकमेकांचा डावपेच नक्कीच माहिती आहे आणि या दोन्ही संघ नक्कीच अमोल एकत्र सराव करत आहेत। हा देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये बॉलला ढकललं डीप मध्ये, आता प्रोटेक्शन आहे, भरपूर चांगली फिल्डिंग। परंतु आता या चेंडूवरती मात्र एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल। सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन थांबली ती म्हणजे 9 या धावफलकावरती। 9 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। अप्रतिम सुरुवात या ठिकाणी केली जाते अरमान आणि भाईजान यांना आपण पाहू शकाल। पहा यानंतर नेक्स्ट मॅच अजलान स्पोर्ट्स धामोते आणि विनर संघ। पहा आता सेकंड राऊंडचे सामने हे लॉट्स प्रमाणे खेळवले जातील। इथे पहिलाच बॉल ऑन साइडला पाठवलाय, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रयत्न देखील अप्रतिम पाहायला मिळाले। अगदी शॉट सिलेक्शन भरपूर चांगला होता, गुड ना टेक, त्यानंतर शॉट टेक, अप्रतिम फटका होता। परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात। पहा या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर 10चा गट आहे, त्यामुळे पहिल्या संघाला खरं तर पहिल्या मॅचला जो संघ विनर होईल त्या विनर संघाला आपण बाय देतोय। त्यामुळे मॅच क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक 3 जे विनर आहेत त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे आणि सेकंड राऊंडचे सामने हे लॉट्स प्रमाणे खेळवले जातील। त्यामुळे विनर विरुद्ध धामोते अशी मॅच होणार आहे, याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे। या ठिकाणी 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। सध्या तरी पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात। पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु आताचा हा चेंडू सरळ पॅड वरती पायावरती अडलतोय। यस इथून शेवटचा बॉल डॉट आलाय, षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालंय आणि पॉवर प्ले मध्ये अप्रतिम सुरुवात, म्हणजेच एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये, परंतु 12 धावा धावफलकावरती।
स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना मी विनंती करू कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका. चला टीम आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव, चला वेळ घेऊ नका विनंती असेल. अगदी पहिल्या षटकात आपण पाहिलं पॉवर प्ले मध्ये भाईजान 11 कुलगाव बी प्लस संघाची सुरुवात चांगली राहिली आहे. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये बिनबाद अशी सुरुवात करण्यात आली. एकही गडी गमावला नाहीये, परंतु 12 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जर का 12च्या सरासरीने धावा कुठल्या ना तर अगदी 45 प्लस या मैदानावरती धावासंख्या बनवू शकते. आणि जर का 45 प्लस धावासंख्या इथे बनली ना तर ती धावासंख्या सेफ मानली जाते. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावासंख्या तुम्हाला विजयाचं आश्वासन देत नाहीये. चला स्पीडअप करायचा आहे बॉलर, जास्त वेळ घेऊ नका. यस मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राइक वरती निसारबाई शेख, भाईजान महाराष्ट्र पोलीस. फटका इथे फसलाय, अगदी गलीमध्ये खेळाडू आहेत. अगदी इथून सॉफ्ट हँडने आता मात्र इथून कॅच कॅरी केली जाते. पहिलाच विकेटचा पतन, भाईजान मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचा पतन करण्यात आला. अर्थातच ओपनिंग प्लेअर सलामीवीर भाईजान यांना नक्कीच बाद करण्यात यश आलंय. गोलंदाज तेजस मोरे खरं तर या ओव्हरची सुरुवात चांगली करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अरबाज ए. खरं तर या संघामध्ये अरबाज नावाचे खेळाडू तुम्हाला नक्कीच 3 ते 4 पाहायला मिळतील. त्यामुळे आपण ABC असं नाव नक्कीच देणार आहोत. सध्या अरबाज ए मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी या षटकामध्ये तेजस कमबॅक करतोय. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या, परंतु या षटकामध्ये बाउन्स बॅक म्हणजेच कमबॅक करण्याचं काम तेजस मोरे यांच्या माध्यमातून. ऑन साइडला हुक केलाय, फटका इथे फसला, परंतु डीप मध्ये खेळाडू भरपूर डीप आहेत. त्यामुळे इथं आपण पाहू शकता या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केला जात आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. आणि इथून या 2 धावा धावफलकावरती. सध्या तरी इथून अरमान आणि अरबाजला आपण पाहू शकता. जेव्हा जेव्हा अरमान आणि अरबाज खेळतात ना तेव्हा पार्टनरशिप ते कशी पुढे नेतात आपण पाहू शकता. सातत्याने एकमेकांशी ते नेहमीच बोलतायत. इथे आपण पाहू शकाल कदाचित एकाच अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडला असता तरी इथे रनआउटची संधी होती. संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं झालं नाहीये. पंच बॅटकट 22 ओके 22च्या माध्यमातून या ठिकाणी 1 धाव मात्र मिळते. आणि टीमची टोटल 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हा देखील फटका चांगला आहे. अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकलत इथे खेळाडू आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु वाईट थ्रो आलाय. थोडासा खराब थ्रो. ॲक्युरेट थ्रो येणं फार महत्वाचं. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं आणि एक्झॅक्ट थ्रो करणं फार महत्वाचं आहे. इथून 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत. टीमची टोटल 17 धावा. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. फटका दमदार आहे. बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल चाललाय जमिनीला धन 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 करत सीमारेषा बाहेर. धावा 4. सो मच. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. गोलंदाज आपण पाहिलं तर नितेश यांनी, परंतु तदनंतर
दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला चांगलाच कमबॅक केला तेजस मोरेनं, परंतु नक्कीच त्या षटकामध्ये धाबा त्यांना अवघ्या 90 खर्च केला, परंतु महत्वाचा विकेट म्हणजेच भाईजान यांना त्यांनी बाद केलं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. टीमची टोटल भाईजान 11 कोलगाव बी प्लस संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचले 21 वरती 1 गडी बाद. येस माझी गेट मात्र डेंजर हिट मानलं जातं आणि इथून आपण पाहू शकाल सध्या तरी मी ते म्हणेन अरमानला काय गरज होती का, सध्या तरी प्रश्नचिन्ह इथे मांडले जातात, परंतु इथून आता मैदान सोडावं लागेल, अरमानला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंड वरती आहाद आहेत. सध्या तरी 24 धावा संख्या बनलेली आहे. या षटकामध्ये आपण पाहू शकाल प्रशांत सूर्यराम यांनी चांगलाच कमबॅक केला. इथे देखील फटका फसला, परंतु गॅप मध्ये चेंडू आहे, जाईल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. चला प्रेक्षक वर्ग आपण कळवायचं आहे. येस धावा 4 मिळतील. चार धावा आलेल्या आहेत चौकाराच्या मदतीने. टीमचे टोटल 28 रन्स, 28 धावा. सध्या तरी इथून चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल अरबाज ए मैदानाच्या आतमध्ये आहेत. अरबाजचा विचार केला तर ते सातत्याने विस्फोटक फलंदाज आहेत. सातत्याने ते गॅप मध्ये खेळण्यासाठी नक्कीच त्यांना पसंती आहे. आणि आपण पाहिलं मागचा चेंडू अगदी गॅप मध्ये खेळलेत, तिथे 4 धावा नक्कीच वसूल केल्यात. अगदी अरबाजचा विचार केला मेरिट नुसार ते खेळतायत. अगदी धाबा डिफेंड करायचा असो किंवा धाबा अगदी जमा करायचा असो, तो सातत्याने कंट्रोल क्रिकेट अरबाजच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. चला आमचे ऑल इंडिया, चला बॉल भेटत नसेल तर आपण लगेच इथून नवीन बॉल द्यायचा आहे. चला आज अंतिम रात्र आहे, त्यामुळे आपल्याला वेळ वाचवायचा आहे. पंचांना आम्ही विनंती करू. येस मॅच बॉल आलाय. यानंतर आपण विनर विरुद्ध विनर अशी मॅच खेळवणार आहोत. म्हणजेच सेकंड राऊंडची पहिली मॅच अजलान स्पोर्ट्स धामोते विरुद्ध विजय संघ. पहा विजय संघाला लगेच खेळावं लागेल, कारण की आपण सेकंड राऊंड मध्ये लॉट्स प्रमाणे खेळणार आहोत. षटकाचा विचार केला तर या षटकातील आता आहे नक्कीच शेवटचं षटक आहे. नक्कीच शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक 3, शेवटचा बॉल. बॉलिंग मागप्रती प्रशांत आहेत. समोर चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केले जाते, परंतु इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अगदी गॅदर करतात, उचलफेक करतात, परंतु इथून निशाणा मात्र चुकीचा आलाय. या चेंडूवरती 2 तर बनल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न आता मात्र यस, इथून मात्र आपण पाहू शकाल सरळ यष्टांचा वेध घेण्यात आलाय आणि आता इथून अरबाज ए ला मैदान सोडावं लागेल. रन आउटच्या माध्यमातून हा 3रा धक्का, आणखीन एक फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. 3 षटकांचा बाजरी खेळ इथून कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भाईजान 11 कोळगाव बी प्लस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये तेजस मोरेने अप्रतिम गोलंदाजी केली, त्याने 1 विकेट नक्कीच मिळवला, परंतु 9 धावा त्यांनी देखील खर्च केला. त्यानंतर प्रशांत सुरुवातीला त्यांनी पाहिलं तर सिंगल खर्च केला, विकेट आला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं त्यांनी देखील अवघ्या 9 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे आपण पाहिलं 3 षटकांमध्ये आतापर्यंत 30 धावा बनल्यात. षटक क्रमांक 4 शेवटचे षटक. खरं तर पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचा आपण खेळवतोय. पहिलाच बॉल अगदी समोर होता, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता इथून, परंतु इथून याही बॉलवरती एक सिंगल. सध्या तरी अरबाज बी मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 31 धावा. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. यस, मॅच ऑन, गेम ऑन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु आताचा हा चेंडू यस पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे, वाईट बॉल आहे. अगदी या चेंडूवरती नक्कीच भरपूर वळण मिळालं आणि त्यानंतर पंचांनी लगेच सांगितलं खराब चेंडू आहे, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते, अवांतर धाव मिळते. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा. इथे फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट. फक्त दिशा दिली आणि त्यानंतर फायनल क्षेत्र आता इथून क्लिअर केलं जात आहे. चेंडू सीमारेषा बाहेर, धावा 4.
या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. प्रथमतः इथून यस फेअर डिलिव्हरी आहे. बॉल डीप होतोय, खाली बॉल आहे, त्यामुळे इथून हा योग्य बॉल आहे. या चेंडूवरती एक धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 धाबा. षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील 3 चेंडू आहेत. अगदी तेजस मेहर यांचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, परंतु एक चेंडू खराब आहे, एक चेंडू वाईड आहे. त्यामुळे ते इथून आणखीन 3 चेंडू फेकावे लागतील. सध्या तरी चांगल्या स्कोरच्या दिशेने इथून भाईजान 11 कोलका बी प्लस संघ सध्या वाटचाल करतोय. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. पहा, अशी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येणार नाहीये आणि विकेट सुद्धा नसेल. जर का कीपरने बॉल सोडला तेव्हाच तुम्हाला इथून स्ट्राईक रोटेट करता येईल, याची ही नोंद ठेवायची आहे. येस, इथून डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. आता देखील आपण पाहू शकाल अगदी समोर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण, परंतु याही बॉलवर आपण पाहू शकाल लेग बाईकच्या माध्यमातून आणखीन एकदा मिळतीये, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा पुढे जाते, जाऊन पोहोचले ते म्हणजेच 38 या धाव फलकावरती. शेवटचा बॉल, परंतु आता या पहिल्या इनिंगचा शेवट कशा प्रकारे गोड केले जाईल हे देखील पाहूयात. धाबा संख्या इथून अजून किती बनली जाईल हे देखील पाहूयात की गोलंदाज तेजस मेहर इथून हा देखील चेंडू डॉट फेकणार. सध्या तरी स्क्रीनवरती आमचे हे सर्वच मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. समोर चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेवटच्या बॉलवरती यस सिंगल आली आहे. या ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट आणि पहिल्या सत्राचा विचार केला तर 39 धावा म्हणजेच 39 धावा बनल्यात आणि इथून आयुष 11 छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला इथून आपण पाहिलं तर 40 धावा संख्येचं टार्गेट आहे. म्हणजेच येणारे 4 षटक, येणारे 24 बॉल आणि 40 धावा संख्येचा गरज. पहिल्या सत्रामध्ये भाईजान 11 कुलका बी प्लस संघाने धावा जमा केल्या तर म्हणजेच 39 धावा आणि 40 धावा संख्येचं टार्गेट आहे. परंतु आता इथून सेकंड इनिंग मध्ये आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघ आता या धावा बनवणार का की गोलंदाजी करत असताना टीम भाईजान 11 कुलगाव बी प्लस या धावा डिफेंड करेल हे देखील पाहूयात. बॅटल भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ एकाच परिसरातले आहेत. दोन्ही संघ सातत्याने एकत्र मी तर म्हणेन सराव करतात, परंतु आता या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एकमेकांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. धावा आता इथून चेस करायच्या आहेत. या मॅचचा रिझल्ट काय होईल आपण पाहूयात. येणारे 4 षटक चला लगेचच स्पीडअप करायचे आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका.
पुन्हा एकदा या मॅचला आपण सुरू करूयात. खरं तर सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 धाबा बनवायच्या आहेत टीम आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघाला. परंतु आता इथून या सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहूयात. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी सोरकाते साहेब, अगदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सारा आधार फाउंडेशन चषक 2026 हे पर्व. खरं तर जय बजरंगबली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडा आणि सारा आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम दमदार मात्र ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. खरं तर या स्पर्धेचं खास आकर्षण तुम्ही पाहू शकता. खरं तर प्रत्येक दिवशी क्वालिफाय होणाऱ्या संघाला खरं तर त्या संघातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण निवडणार आहोत आणि त्या खेळाडूला देणार आहोत एक इलेक्ट्रिक स्कूटी. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅकची लिडिंग एज फाईन लेगला खेळाडू आहेत. ओ या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सोडली होती परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी तिथे आपण पाहू शकाल खेळाडू उपलब्ध होते. खरं तर आहात होते. अप्रतिम जजमेंट आणि इथून पहिल्याच बॉल वरती हा पहिला मोठा धक्का. फलंदाज तेजस उर्फ टँगो मैदानाच्या बाहेर. अनेक आता आमचे डीजे मास्टर गोभाजी देखील आता लय मध्ये आलेले आहेत. आपण सामन्याला सुरुवात करूयात. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. टीम या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडू पहा भरपूर उशीर होतोय त्यामुळे आम्ही विनंती करू आपण कोणत्या प्रकारचा वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तेजस मेहर. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं देण्यात आलेले आहेत. पहा टीम भाईजान 11 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावीच लागतील. इथे आपण पाहू शकाल पायावरती चेंडू फक्त दिशा दिली. फटका दमदार आहे. फाईन लेगला बॉल पाठवलाय. चाललाय सरळ थेट एक टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे. तेजस मेहरच्या बॅट मधून तडाखा. चेंडू सीम थँक्यू सो मच. या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती स्वीप शॉट अगदी तेजस मेहर त्यांच्या मित्रमाने अगदी स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू होता आणि तिथे 4 धाबा. वन्स अगेन समोर चेंडू ऑन साइड ला लफ केलाय. फटका दमदार. इट्स अ मॅक्सिमम स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या बॉल वरती विकेट आला होता. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स उंचावला होता. त्यानंतर डॉट आला होता परंतु त्यानंतर विकेट आणि डॉटचा मी म्हणेन इथे तेजस मेहरने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. या आधीच्या चेंडूवरती चौकार त्यानंतर लगेचच षटकार आलाय. अगदी 2 चेंडूवरती 10 का दम दाखवत असताना
चला नवीन बॉल द्या, बॉल भेटत नसेल तर आपण उशीर करू नका. यस मॅच ऑन. पहा या ठिकाणी बॉल केव्हाही हरवला तरी देखील तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. मग चौथ्याही षटकात जरी बॉल हरवला तरी देखील तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. मॅच ऑन, गेम ऑन. यस मॅच बॉल आलेला आहे. खरं तर या चेंडूसाठी भरपूर मी तर म्हणेन वेल घेण्यात आलेला आहे. नक्कीच आमचे चला सामन्याला सुरुवात आपण करूयात. मॅच बॉल आले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती तेजस. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस वळण म्हणजेच अगदी अगदी या चेंडूवरती लेग कट करण्यात आलं. गोलंदाज आपण पाहू शकाल तन्वीर सध्या चांगली कामगिरी करत असताना अगदी चौकार षटकार आल्यानंतर थोडासा दबाव होता परंतु तो दबाव या डॉट बॉलने कमी केलं जातं. खरं तर इथून डॉट बॉलची नितांत गरज. अगदी इथून आपण पाहिलं तेजसने चांगली सुरुवात केली आहे. अगदी टँगो या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाले. आताचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल पॅड वरती जोरदार अपील. यस पंच या ठिकाणी फलंदाज बाद आहे. नक्कीच हे घोषित करतात पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून आणखीन एक विकेटचं पतन. तेजस मेहर मैदानाच्या बाहेर. इथून पंचांचं हे कौतुक करायला पाहिजे कारण की अगदी तेजस मेहर पाहिलं तर अगदी मिडल स्टंप वरती होते. अगदी इथून ऍक्शन रिप्लाय मध्ये सर्व काही स्पष्ट या ठिकाणी पाहण्यात आलं. नक्कीच LBWच्या माध्यमातून मात्र तेजस देखील डगआउट मध्ये परतलेत. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये धावा देखील खर्च झाल्या परंतु तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी लगेचच कमबॅक देखील करण्यात आलं. ओव्हरची सुरुवात विकेटने केली. ओव्हरचा शेवट तो देखील विकेटने करण्यात आला. अगदी तन्वीरचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. यस मॅच ऑन. मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. येणाऱ्या 18 चेंडू आणि अजूनही 30 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रत्येकी ओव्हर मध्ये 10च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी अरबाज बी आहेत. आताचा हा चेंडू यस टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर व्हाईट बॉल. मात्र इथून अरबाजला आपण पाहू शकाल सध्या तरी ओव्हरची सुरुवात अवांतरण करत असताना म्हणजेच एक्स्ट्रा धाबा इथून खर्च केल्या जात आहेत. जेव्हा जेव्हा आपण धाबा डिफेंड करतो तेव्हा तेव्हा धावा नक्कीच तुम्हाला कमीत कमी द्याव्या लागत आहेत. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन द कार्पेटनं ढकललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धाव फलकावरती.
12 धाबा धावफलकावरती आहेत. सध्या तरी भरपूर चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅलन्स मॅच या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ सध्या समांतर आहेत. बॅकफुट वरती आले होते. कट करण्याचा प्रयत्न, अगदी कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. अगदी इथून आपण पाहिलं तर गुड लेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा खाली राहिला आणि इथून डॉट बॉल. सध्या तरी अरबाजला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. वेगवान चेंडू समोर होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील आपण पाहू शकाल हा देखील डॉट बॉल. सध्या तरी प्रत्येकी डॉट बॉल अगदी आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघावरती दबावाचं कारण बनू शकतोय. इथून डॉट बॉल खेळून जमणार नाहीये. डॉट येण्याऐवजी सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल, परंतु इथून आता धावा बनवायच्या आहेत. डॉट बॉलचा जो दबाव आहे तो दबाव आता इथून कमी करावा लागेल. सातत्याने प्रति बॉल वरती जरी धावा आल्या तरी देखील सामना क्लोज येऊ शकतोय. नक्कीच या मैदानावरती आपण पाहिलं जबल आज सर्वच सामने हे नक्कीच डिफेंड झालेले आहेत. इथे देखील आपण पाहू शकाल सरळ पॅड वरती चेंडू होता. या ठिकाणी लेग बाईस, एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. सध्या तरी अरबाज चांगली गोलंदाजी करत आहेत. या षटकाचा विचार केला आतापर्यंत अरबाजने 3 बॉल नक्कीच 4 बॉल फेकलेले आहेत, परंतु 4 बॉल मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. कमीत कमी धाबा देण्याचं काम इथून अरबाज सध्या तरी करत असताना मॅच ऑन. स्ट्राइक वरती प्रशांत, अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन प्रशांत पासून दूर चेंडू. खरं तर योग्य टप्पा आहे, अशाच टप्प्यांची नितांत गरज आहे. अगदी डॉट बॉल वरती आता इथून सध्या तरी फोकस केला जातोय. विकेट येण्याऐवजी डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. सध्या तरी फलंदाजांवरती दबाव ठेवण्याचं काम आता इथून भाईजान 11 कुलगाव B+ संघ करत असताना चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल. चला स्पीडअप करायचा आहे. फुल टॉस बॉल. इथे फटका गॅप मध्ये आहे. दमदार स्ट्रोक. गॅप मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज होती आणि ती गरज प्रशांत सूर्यराव सध्या भागवत आहेत. धावा 4. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 23 धाबा संख्येची गरज आहे. 17 धाबा बनल्यात, परंतु आता इथून अजूनही 23 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जे 10 वरती होतं ते आता इथून झपाट्याने वाढलेलं आहे, कारण की मागील ओव्हर मध्ये अवघ्या 7च धाबा आल्यात. म्हणजेच आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये प्रति ओव्हर अगदी 11.50 म्हणजेच 11-12च्या सरासरीने आता इथून धावा कुठाव्या लागतील. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर हे टर्निंग पॉइंट षटक आहे, महत्वाचे षटक. सध्या तरी आता या महत्वाच्या षटकामध्ये जर का धाबा आल्या तर नक्कीच आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघ नक्कीच या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतोय. जर का या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर का कमीत कमी धावा आल्या तर नक्कीच भाईजान 11 कुलगाव B+ संघ नक्कीच सध्या तरी या मॅच वरती पकड निर्माण करू शकतोय. मॅच ऑन, मॅच इज ऑन. शॉर्ट ऑफ लेन बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी इथून आपण पाहू शकाल सध्या तरी बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू. इथून आपण पाहू शकता वाईट बॉल आहे. पहा वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. बीमर आणि रनआउट साठी या ठिकाणी आपण प्रत्येक टीमला रिव्ह्यू देतोय. चला पंचांवरती दबाव ठेवू नका. यस, या ठिकाणी व्हाईट बॉल आहे, एक एक्स्ट्रा धाव. नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. खरं तर पंचांचं कौतुक करायला पाहिजे.
टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. येस, व्हाईट बॉल आहे. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्पष्ट दिसतो या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव मिळतीये आणि या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. अगदी सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येतोय. सामना जिंकणार कोण हे देखील पाहूयात. दोन्ही संघ सध्या चांगली लढत देतात एकमेकांना. इथे बॅटची एज, बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज आणि यष्टांच्या मागे तिथे नक्कीच आपण पाहू शकाल मुन्ना आहे. चांगलं जजमेंट, विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेटचं बदल करत रे. इथून पाहिलं तर विकेटचं बदल म्हणजेच नितेश बाद झाला. आता मात्र गीतेश आलेले आहेत. गीतेश मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथून आता हा सामना थोडासा फसलाय, परंतु एका दुसरा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाऊ शकतोय. 11 चेंडू 22 धावसंख्येची गरज. प्रति बॉल वरती पाहिला ना तर 2च आता मी तर म्हणेन 2 धाबांचा मी तर म्हणेन रन रेट आलेला आहे. परंतु या चेंडूवरती पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता गीतेशांचा, परंतु इथून सिंगल आलेले आहे. सिंगल वरती इथून समाधान मानावं लागेल. चला आपण स्पीडअप करायचं आहे आता. अगदी सामन्यांचं समीकरण पुन्हा एकदा इथून बदलतोय. प्रत्येकी बॉलवरती आम्ही तुमच्यापर्यंत समीकरण पोहोचवू. आता येणारे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये इथून 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खरं तर पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आहे. यानंतर नेक्स्ट मॅच अजलान स्पोर्ट्स धामोते विरुद्ध विजय संघ. नक्कीच जो कोणताही संघ इथे जिंकेल
नक्कीच त्या संघाला लगेच खेळावं लागेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. मॅच ऑन, गेम ऑन. सध्या तरी प्रशांतला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ते रेडी आहेत मॅच खेळण्यासाठी. पहा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु अगदी सरळ चेंडू यष्टांवरती होता आणि सरळ थेट मधली यष्टी आता इथून वाकवण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रशांतचा विकेट, फलंदाज बाद. अगदी इथून मात्र विकेट आलाय. आता सामना पुन्हा एकदा फसत चाललाय टीम आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघासाठी. अगदी त्याच दरम्यान आपण पाहू शकाल अगदी या मैदानावरती नुकतेच आगमन झाले आमचे खरं तर जांभेली गावचे खरं तर युवा समाजसेवक आमचे विकास दादा जाधव त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. परंतु इथे जेलची संधी आहे. फाईन लेगला खेळाडू आहेत. ओव्हर कॅच, अप्रतिम जजमेंट, आणखीन एक विकेटचा पतन. लगातार मात्र 2 धक्के या ठिकाणी दिले जात आहेत. गोलंदाज आपण पाहू शकाल यश मोरे यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. चला ठिकाणी आहात ना मात्र हा झेल स्वीकारलाय आणि आहात साठी नक्कीच इथून विजय भाग, नक्कीच विजय भाग दादांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकाल आहात साठी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल रोख रक्कम 100 रुपये आलेले आहेत. नक्कीच विजय वाघ यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. अगदी आहात ना एक कॅच स्वीकारली आहे आणि त्या कॅच साठी विजय वाघ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. परंतु आता जसे विकेट येत आहेत तसं आपण पाहू शकाल आता छत्रपती सीसी कुलगाव संघावरती दबाव देखील पाहायला मिळेल. सातत्याने डॉट बॉल सामना आता फसत चाललाय. जवळपास आता मित्र म्हणेन इथून 60% आता हा सामना भाईजान 11 कुलगाव B+ संघाच्या बाजूने सुद्धा झुकतोय. शॉट प्लेन बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू आहे. इथे देखील डॉट बॉल. ओव्हरची झाली समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 धावा. या षटकाचा विजय केला. खरं तर यश मोरेने काय अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 2 धाब्यांचा षटक आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावावरती केलेत यशने. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच 3 विकेट, अप्रतिम गोलंदाजी यश मोरे यांच्या माध्यमातून. खरं तर 3ऱ्या षटकामध्ये हे टर्निंग पॉईंट षटक होतं आणि नक्कीच कदाचित आता मित्र म्हणेन हा सामना देखील आता भाईजान 11 कुलगाव B+ संघाच्या बाजूने थोडासा झुकतोय. कारण की क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत इथे बनत नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. चला या ठिकाणी आपण पाहू शकाल आणखीन एक अनोखा प्राइज. जर का आयवा कॅच स्वीकारली तरी देखील इथून 100 रुपयाचे कॅश प्राइज विजयबाग यांच्या माध्यमातून आणि जरी इथून
मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूने जरी कॅच स्वीकारली तरी देखील त्या खेळाडूला विजय वाघ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खरं तर विजय वाघ यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. खरं तर क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी आता हे कॅश प्राइज आहे. मॅच ऑन, गेम ऑन. 6 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत. इथे आपण पाहू शकाल विकेटची संधी आणि इथून कॅच मात्र कॅरी केली जाते आणि इथून नक्कीच तिथे आपण पाहू शकाल मुन्ना नक्कीच जे यष्टीरक्षक आहेत ते नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचले, कॅच कॅरी केली आणि त्यांच्यासाठी आपण पाहू शकाल विजय वाघ यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचे कॅश परत आलेलं आहे. नक्कीच विजय वाघ यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. खरं तर आता हा सामना मी तर म्हणेन जवळपास आता 80% भाईजान 11 कुलगाव बी प्लस संघाच्या बाजूने सध्या झुकलेला आहे, कारण की इथून सातत्याने विकेट सातत्याने डॉट बॉल येत आहेत. अगदी गोलंदाज आहातला आपण पाहत आहात. अगदी इथून निसारबाई शेख यांना आपण पाहू शकाल चेंडू पर्यंत पोहोचलेत. अप्रतिम फिल्डिंग, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी नक्कीच प्रत्येक गोलंदाजांचा कौतुक करायला पाहिजे, परंतु पहिल्या षटकात नक्कीच तनवीरने थोडा धाबा खर्च केला, परंतु तदनंतर त्याने देखील 2 विकेट मिळवले. अरबाज बीचं कौतुक करायला पाहिजे. अवघ्या 7 धाब्यांचा षटक, त्यानंतर यश मोरे काय अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. आताचा हा चेंडू अगदी या चेंडूवरती अतिरिक्त उचली. यश पंचांचा इशारा व्हाईट बॉल. यासाठी व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल 20 म्हणजेच अर्धा रस्ता आता मात्र पूर्ण केला, परंतु अजूनही अर्धा रस्ता म्हणजेच अजूनही 20 धावा आता येणाऱ्या 4 चेंडू मध्ये पूर्ण करायच्या आहेत. परंतु हा देखील निर्धाव चेंडू, हा देखील डॉट बॉल आलाय आणि आता पूर्णमध्ये हा सामना टीम भाईजान 11 कुलगाव बी प्लस संघाच्या बाजूने नक्कीच मी तर म्हणेन लागलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये आता इथून 20 धावा बनवायच्या आहेत. माफी असावी, 2 चेंडू आहेत. या ठिकाणी या चेंडूवरती मात्र आता इथून एक धाव कंप्लीट केली जाते. सामना आता पूर्णपणे नक्कीच भाईजान 11 या संघाच्या बाजूने लागलेला आहे, कारण की आता एका चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत आणि ही देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये डिफेंड झालेली आहे. व्हॉट बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळेल आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच भाईजान 11 कुलगाव बी प्लस संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम आयुष 11 छत्रपती सीसी कुलगाव संघ हार्ड लक. दोन्ही संघ आपण इथून शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धाब्यांचे षटक आणि 3 खेळाडूंना बाद केला, अर्थातच यश मोरे राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आयुष 11 आपण शेक हँड करायचं आहे. चला या ठिकाणी आमचे विकास दादा जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या दादा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. अर्थातच सारा आधार